आपल्याला सगळ्यांना कधी ना कधीतरी काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, नाही का? मग ते चॉकलेट असो, आईस्क्रीम असो किंवा गरमागरम गुलाबजाम. तर आज आपण याच इच्छेबद्दल, या क्रेव्हिंगबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे मला साखरेची क्रेव्हिंग होते म्हणजे माझ्यात विल पॉवर कमी आहे, माझी इच्छाशक्ती कमी आहे. पण खरंच तसं आहे का? विज्ञान आपल्याला सांगतं की याच्यामागे खूपच इंटरेस्टिंग आणि खोल गोष्ट दडलेली आहे. म्हणूनच हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही क्रेव्हिंग म्हणजे आपली काही कमजोरी नाहीये. उलट हे एक प्रकारचं जैविक सिग्नल आहे, एक कोड आहे असं समजा. आपलं शरीर आपल्याला या कोडमधून काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. आपल्या तणावाबद्दल, आपल्या आतड्यांच्या आरोग्याबद्दल आणि आपल्याला किती ऊर्जा हवी आहे याबद्दल. चला तर मग हा कोड डिकोड करायला सुरुवात करूया. आणि यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्लू आहे स्ट्रेस म्हणजे तणाव. हो, तीच भावना जी आपण सगळेच रोजच्या आयुष्यात अनुभवतो. आपल्या शरीरात ना एक खूप जुनी म्हणजे अगदी आदिमानवाच्या काळापासून चालत आलेली एक सिस्टम आहे. त्याला म्हणतात फाईट ऑफ फ्लाईट रेस्पॉन्स. म्हणजे जेव्हाही आपल्या मेंदूला धोका जाणवतो, आता धोका म्हणजे काही वाघ सिंह समोर येणं गरजेचं नाही, ऑफिसची डेडलाईन असो किंवा कोणाशी झालेलं भांडण असो, आपला मेंदू लगेच या सिस्टमला ॲक्टिव्हेट करतो. मग नक्की काय होतं? बघा, सगळ्यात आधी आपल्या मेंदूचं अलार्म सेंटर, ज्याला अमिगडाला म्हणतात, ते धोक्याचा सिग्नल पाठवतं. मग आपल्या ॲड्रेनल ग्रंथी कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनलाईन नावाचे हॉर्मोन्स रक्तामध्ये सोडतात. हे हॉर्मोन्स म्हणजे इमर्जन्सीसाठीचं इंधन. ते लगेच आपल्या रक्तात भरपूर ग्लुकोज म्हणजे साखर ओततात, जेणेकरून आपल्याला तात्काळ ऊर्जा मिळेल. पण गंमत इथेच आहे. ही ऊर्जेची लाट ओसरली की एक मोठा क्रॅश येतो. आणि मग आपला मेंदू म्हणतो, अरे एनर्जी संपली, लवकर अजून साखर द्या. आणि इथूनच साखरेची तीव्र क्रेव्हिंग सुरू होते. आणि विचार करा, ही काही एकदा दोनदा होणारी गोष्ट नाहीये. आपल्या आजच्या लाईफस्टाईलमध्ये ताणतणाव तर रोजचेच आहेत. त्यामुळे हे कॉर्टिसॉल सतत वाढलेलं राहतं. आणि यामुळे मग वजन वाढणं, विशेषतः पोटावरची चरबी वाढणं, झोप नीट न लागणं, अशा अनेक समस्या सुरू होतात. आणि क्रेव्हिंग्स तर रोजच्या जगण्याचा भाग बनून जातात. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. तणाव तर फक्त एक भाग झाला. आपल्या आत एक दुसरा छुपा खेळाडू आहे, जो आपल्या नकळत आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतोय. आपण बोलतोय आपल्या आतड्यांमधल्या मायक्रोबायोमबद्दल. आपल्या आतड्यांमध्ये खरं तर एक दुसरं मेंदू आहे असं म्हटलं जातं. इथे ट्रिलियन्स म्हणजे अब्जावधी सूक्ष्मजंतू, बॅक्टेरिया राहतात. आणि हे बॅक्टेरिया गट ब्रेन ॲक्सिस नावाच्या एका सुपर हायवेने थेट आपल्या मेंदूशी बोलतात. ते आपल्या मेंदूला सिग्नल पाठवू शकतात आणि आपल्या क्रेव्हिंग्स कंट्रोल करू शकतात. आणि संशोधकांनी तर यातला एक मुख्य खेळाडू शोधून काढलाय. आपल्या आतड्यांमधला एक विशिष्ट जीवाणू आहे, ज्याची संख्या आपल्या साखरेच्या आवडीनिवडीवर थेट परिणाम करते. त्याचं नाव आहे बॅक्टेरॉइड्स वल्गॅटस. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचं काम खूप इंटरेस्टिंग आहे. ज्या उंदरांमध्ये आणि माणसांमध्ये साखरेची क्रेव्हिंग जास्त असते, त्यांच्या आतड्यात या बॅक्टेरॉइड्स वल्गॅटसची संख्या कमी आढळली आहे. बघा किती स्पेसिफिक कनेक्शन आहे. मग हे काम कसं करतं? तर बघा, हा जो बी वल्गॅटस नावाचा जीवाणू आहे, तो पॅन्टोथेनेट म्हणजे व्हिटॅमिन B5 तयार करतो. हे व्हिटॅमिन आतड्यांमधल्या काही महत्त्वाच्या रिसेप्टर्सना कंट्रोल करतं. आता जर या जीवाणूंची संख्या कमी झाली तर व्हिटॅमिन B5 पण कमी होतं आणि त्यामुळे ती रिसेप्टर्स नीट काम करत नाहीत. मग हेच रिसेप्टर्स मेंदूला सिग्नल पाठवतात की अरे काहीतरी कमी आहे, चला लवकर साखर शोधा. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की क्रेव्हिंग का होते, यामागे स्ट्रेस आणि आपले आतड्यातले बॅक्टेरिया आहेत. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय, याला मॅनेज कसं करायचं? चला तर मग याची सुरुवात करूया एका प्राचीन भारतीय औषधी वनस्पतीपासून. ही वनस्पती आहे जिम्नेमा सिल्वेस्ट्रे. आपल्या आयुर्वेदात तर तिला जवळपास 2000 वर्षांपासून गुडमार म्हणून ओळखलं जातं. नावावरूनच कळतंय, गुड म्हणजे गुळ किंवा साखर आणि मार म्हणजे मारणारी, साखर नष्ट करणारी. आणि या वनस्पतीचा साखरेवर होणारा परिणाम खरंच खूप विलक्षण आहे. तर ही वनस्पती 2 प्रकारे काम करते. पहिला हल्ला होतो तो थेट आपल्या जिभेवर. जेव्हा आपण याची पानं चावतो तेव्हा ते आपल्या जिभेवरचे गोड चाव ओळखणारे रिसेप्टर्स ब्लॉक करून टाकतात. त्यामुळे गोड पदार्थ चक्क बेचव लागतात. पण त्याची खरी ताकद आहे ती शरीराच्या आत. जेव्हा आपण ते सेवन करतो तेव्हा ते आत जाऊन रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात आणायला मदत करतं. आणि हे काही फक्त पारंपरिक ज्ञान नाहीये. आधुनिक विज्ञानाने सुद्धा याचे 4 मुख्य फायदे सिद्ध केले आहेत. एक म्हणजे ते स्वादुपिंडात इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना पुन्हा निर्माण व्हायला मदत करतं. दुसरं, ते इन्सुलिनचा स्राव वाढवतं.
तिसरं, आतड्यातून साखरेचं शोषण कमी करतं. आणि चौथं, शरीरातल्या ग्लुकोजचा वापर चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी मदत करतं. तर हे झालं प्राचीन ज्ञानाबद्दल. आता या माहितीला आपण आपल्या आजच्या आधुनिक जीवनशैलीत कसं वापरू शकतो? अशा कोणत्या सोप्या सवयी आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात लावू शकतो? चला बघूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लागलेली भूक खरी आहे की भावनिक हे ओळखणं. शारीरिक भूक कशी असते? ती हळूहळू लागते, काही खाल्लं तरी शमते आणि पोट भरलं की थांबते. या उलट भावनिक भूक अचानक लागते, तिला विशिष्ट पदार्थ खास करून गोडच हवं असतं आणि पोट भरलेलं असलं तरी ती जात नाही. हे ओळखणं महत्वाचं आहे, कारण भावनिक भूक अन्नाने नाही तर त्यामागचं कारण शोधूनच शांत होते. आता जेवताना एक सोपी पद्धत वापरता येते ज्यामुळे रक्तातील साखर स्थिर राहायला मदत होते. काय करायचं? तर जेवणाची सुरुवात नेहमी फायबर आणि प्रोटीनने करा. म्हणजे पालेभाज्या, सॅलेड, डाळी किंवा चिकन किंवा अंडी. त्यानंतर ॲव्होकाडो, बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलसारखे हेल्दी फॅट्स खा. आणि सगळ्यात शेवटी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे चपाती, भाकरी किंवा भात खा. असं केल्याने काय होतं? तर फायबर आणि प्रोटीनमुळे कर्बोदकांचं पचन हळू होतं, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही. याशिवाय अजूनही काही गोष्टी आहेत ज्या खूप मदत करतात, जसं की माइंडफुलनेस. ध्यान आणि योगामुळे कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो. नियमित व्यायाम तर आहेच, तो हार्मोन्सना नियंत्रणात ठेवतो. पुरेशी झोप, 7 ते 9 तासांची शांत झोप हार्मोनच्या संतुलनासाठी खूप गरजेची आहे. आणि हो, पाणी. कधीकधी आपल्याला वाटतं की क्रेव्हिंग झालीये, पण खरं तर ते डिहायड्रेशनचं म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. तर या सगळ्याचा अर्थ काय? महत्वाचा मुद्दा हा आहे की क्रेव्हिंग्ज आपले शत्रू नाहीत. ते फक्त एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे, संवादाचं एक रूप आहे. आपलं शरीर आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतंय आणि एकदा का आपल्याला हा कोड समजला की आपण शरीराशी भांडायचं सोडून त्याच्यासोबत मिळून काम करायला लागतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा क्रेव्हिंग होईल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, जर ही क्रेव्हिंग एक संदेश आहे तर आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? हा सिग्नल ऐका, त्यामागचा संदेश समजून घ्या आणि शरीराला जे खरंच हवं आहे ते द्या. मग ते पाणी असेल, विश्रांती असेल किंवा पोषक आहार.